नमस्कार मंडळी, मी ज्योती अगदी मनापासून स्वागत करते तुमचं आपल्या चॅनलवरती। आज गुढीपाडवा, गुढीपाडव्याच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा। तुम्हा सर्वांना हे वर्ष सुखाचे, आनंदाचे, आरोग्याचे आणि भरभराटीचे जावो हीच दत्त महाराजांच्या चरणी प्रार्थना। तर इथं दिवस उगवले। आता सकाळी यांचं काम चालू होतं। बाहेर अंगणात सडा वगैरे मारला, फरशा वगैरे धुवून घेतल्या। इथं मी तोपर्यंत गुढी उभा करायची तयारी केली आणि आमच्या इथं शेवयाच्या खिरीचाच मान असतो गुढीला नैवेद्यासाठी। खूप छान रांगोळी काढायचं ठरवलं होतं, डिझाईन ही पाहून ठेवलेल्या होत्या, पण झालं असं की सकाळी एवढी घाई गडबड झाली की म्हटलं आता इथं छोटीच रांगोळी काढावी, जास्त मोठी काढत बसले तर खूप वेळ होईल। आता इथं मुलांचं वगैरे आवरेपर्यंत, आमचं आवरेपर्यंत इथं थोडा उशीरच झालेला होता आम्हाला गुढी उभा करायला। तर 7:15 वाजलेले होते। सकाळ मस्त कोवळे ऊन इथं पडलेलं आहे। गुढीपाडवा नवीन वर्षाची सुरुवात, म्हटलं या नवीन वर्षाच्या सुरुवातीवर एक वस्तू आम्ही खरेदी केली। ती कोणती आहे, काय आहे, तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी पाहायला मिळेलच। आम्ही लहान असताना हे साखरगाठीच्या हार गळ्यात घालायचो आणि दिवसभर फिरायचो। आणि या मुलांना तर आता काही माहीतच नाही, गळ्यात घातलं तरी याचं तर रडायलाच चालू झाले। गेल्या वर्षी गुढीपाडव्याच्या वेळेस तर खूपच लहान होता, त्यावेळेस त्याला काही एवढं समजतही नव्हतं। गुढी उभा करून घेतली। इथं थोडं फुलं शिल्लक होती म्हणून इथं फुलांचं थोडं डेकोरेशन ही केलं आणि इथं नैवेद्यासाठी शेवयाच्या खिरीचं नैवेद्य दाखवलंय। गुळ, चिंच, कडुनिंब हे एकत्र करून याचाही गुढीसाठी नैवेद्य म्हणून दाखवलं जातं। इथं आहोनी पण इथं गुढीची पूजा करून घेतली, नारळ इथं फोडला गुढीला, नंतर मी देवपूजा करून घेतली। आता एक एक करेपर्यंत सगळ्याच कामाला उशीर झालेला होता, मग आता मुलींनी मदत करायला चालू केली। आंब्याचं पान किती एक आंब्याचं पान, आंब्याचं पान कसं घालायचं माहित आहे का तुला? हे असं करायचं, ही फुलं घेतली का असं आंब्याचं पान घ्यायचं। आता हे पान धरलं का असं, इकडं बघ, धरलं का इथून असं आणि असं काढायचं। किती घालायचं? एकच घालायचं, पुन्हा 2-3 फुलं घालायची, पुन्हा आंब्याचं। तर आता गुढी वगैरे उभा करून झालेले, चहा वगैरे काही घेतलेला नव्हता, चहा घेतला, देवपूजा हे झालेली। आता स्वयंपाक करायचा आहे, हार वगैरे वावायचं सगळं बाकी आहे। आता उशीर झालेला आहे, बघू आता एक 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 कामाला सुरुवात करायची। आता लुडबुड करायला आदेश आहे, त्यामुळे सगळ्याच कामाला जास्त वेळ लागणार आहे। आणि आज एक नवीन वस्तूची खरेदी केलेली आहे, ते काय आहे ते तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी पाहायला मिळेलच। व्हिडिओ कंटिन्यू करा आणि तुम्ही अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा। संपलं काय परी ग? बघू पुरण माझ्या आज पुरण करून दिलं, जान्हवीनं मदत केली। गुढीपाडवा म्हटलं का पुरणपोळीचा स्वयंपाक हा आलाच। इथं कटाची आमटी झाली आणि तळणाशिवाय पुरणपोळीचा स्वयंपाक हा पूर्णच। लगेचच मी इथं पोळ्याही करून घेतल्या। आपण सणवार साजरे नाही केलं तर मुलं कुणाकडून शिकणार, मुलं आपल्याकडूनच शिकत असतात, म्हणून हे सणवार आपणच साजरे करायचे। तर इथं माझा स्वयंपाक झालेला आहे। तर जान्हवीने इथं देवाला नैवेद्य दाखवला आणि तिच्या बाबांसाठी तिने ताट करून दिलेलं आहे। गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर इथं एक वस्तूची खरेदी केलेली आहे। तर ही वॉशिंग मशीन घेतली आम्ही। खूप दिवस चाललेलं होतं की मशीन घ्यायची। नंतर आम्ही गेलो इथं कासेगावला आणि इथं आता इथं गेल्यानंतर मी काही शूट घेतलेलं नाही। नंतर पाऊसही चालू झाला ना आम्ही लगेच माघारी आलो, त्यामुळे मला काही तिथं शूट घेता आलं नाही। व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। धन्यवाद।